हे खूप मोठं अपमानास्पद आहे आमच्यासाठी। का प्रायव्हेट संस्थांसाठी काही नियम नाहीयेत का? शिक्षकांसाठी काही नियम नाहीयेत का? नाही, शिक्षण मंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून आमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करावा हीच माझी इच्छा आहे। मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही हे पत्र पाठवले, पण कलेक्टरपर्यंत गेल्या अनेक दिवस सिंहगड इन्स्टिट्यूट परिसरात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। हे आंदोलनाला साधारण 3 ते 4 दिवस झाले। तर आता या आंदोलनामध्ये या सर्व कॅम्पसचे शिक्षक देखील सहभागी झाले आहेत या संपामध्ये, या आंदोलनामध्ये। आपण जाणून घेऊया की नेमक्या शिक्षकांच्या काय भावना आहेत। मॅडम, मला सांगा की तुम्ही कोणत्या कॅम्पस मधून आलात? मी सिंहगड स्प्लेंडर आंबेगाव कॅम्पस मधून आलेली आहे। काय नेमक्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या आहेत, आमचे जे थकीत वेतन आहे ते आम्हाला लवकरात लवकर मिळावे। 2012 सालापासूनचा हा प्रॉब्लेम होता। आज 2026 साल आलेला आहे। मध्ये पगार देणं, मध्ये थांबवणं हे असं सुरू झालेलं आहे। 2025 ते 26 या कालावधीमध्ये आम्हाला टोटल 13 महिन्यांचा पगार मिळालेला नाहीये। आम्ही कसं करायचं? आम्ही आमचं घर कसं चालवायचं? आम्ही आतापर्यंत शाळा आपली, संस्था आपली ह्या मताप्रमाणे हे मानून आम्ही यांच्या सगळ्यांची कामं केली, पण आज आमचा प्रश्न खूप कठीण झालेला आहे। संस्थेची, शाळेची जी मुलं आहेत ती आमचीच मुलं आहेत असं मानून आम्ही हे आतापर्यंत काम केलेलं आहे, पण आज आमची मुलं उघड्यावर पडल्यासारखं असं वाटतंय आम्हाला। आमच्या मुलांच्या छोट्या छोट्या गरजा आम्ही पूर्ण करू शकत नाहीये। काय करायचं? आमच्या किती महिन्याचं वेतन तुमचं साधारणतः किती? सगळ्या जर तुम्ही 2012 सालापासूनच जर तुम्ही धरलं तर टोटल आमचा हा 51 महिन्यांचा पगार पेंडिंग आहे। प्रत्येक कॅम्पसचे वेगवेगळं आहे। आंबेगाव कॅम्पसचा मागील 39 महिन्याचा पगार पेंडिंग आहे। चालू वर्षामधील आमचा 14 महिन्याचा, 13 महिन्याचा पगार पेंडिंग आहे। मॅडम, तुम्ही कोणत्या कॅम्पस मध्ये? आंबेगाव कॅम्पस। काय मागण्या आहेत नेमक्या? आमचा चालू महिन्यांचा तरी पगार त्वरित व्हावा ही आमची मागणी आहे। तो पगार झाल्याशिवाय आम्ही पुढचं आम्हाला निर्णय घेता येत नाहीये, कारण आमचे भरपूर पगार अडकलेले आहेत संस्थेकडे। वेळोवेळी आम्ही संस्थेला याच्याबद्दल निवेदनं दिलेली आहेत, मॅडमकडे गेलेलो आहे। जवळजवळ 50 वेळा आम्ही मॅडमकडे गेलेलो आहेत। सरांनी 2-3 वेळा समोरासमोर मीटिंग घेऊन आम्हाला आश्वस्त केलं होतं। त्यांच्या विश्वासावरती आम्ही इतके दिवस काम करत होतो, तर त्या विश्वासाला आता कुठेतरी तडा गेलेला आहे आणि त्यांनी त्यांचे दिलेले शब्द पाळले नाहीये, त्यामुळे या सगळ्या आम्हावरती ही वेळ आलेली आहे। आज शिक्षक असून सुद्धा आम्हाला आज रस्त्यावर बसण्याची वेळ आलेली आहे। हे खूप मोठं अपमानास्पद आहे आमच्यासाठी की आम्ही शिक्षक आहोत आणि आज आम्ही इथे बसलेलो आहोत। गेले अनेक दिवस शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी आंदोलनाला बसतायत। आजपासून तुमचा सहभाग या ठिकाणी आहे। तुमच्या वरिष्ठांशी काही बोलणं झाले का? वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे। आम्हाला जे आमचे संस्थापक आहेत त्यांनीही काल आश्वासन दिलेलं आहे, पण आता आश्वासनाला कुठेतरी तडा गेल्यामुळं आज आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीये। जोपर्यंत आमच्या अकाउंटवर पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत आम्ही काम चालू करणार नाही, हा आमचा सगळ्यांचा निर्णय आहे। सर, मला सांगा कोणत्या कॅम्पस मधून आलात? वडगाव कॅम्पस। अच्छा, काय मागण्या आहे तुमच्या? सॅलरीसाठी फक्त 51 मंथची सॅलरी बाकी आहे, त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि सरांशी विनंती आहे की त्याबद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यावा त्यांनी। सर, मला सांगा तुम्ही कोणत्या कॅम्पस मधून आलात? कोळवा कॅम्पस। काय मागण्या आहेत नेमक्या? पगार रेग्युलर व्हावा, बस आमची बाकी काही कंप्लेंट पण नाही, ना संस्थेबद्दल ना सरांबद्दल। किती महिन्याचा पगार तुमचा थकीत? 13 महिन्याचा पगार थकीत आहे आणि कोविडच्या आधीचा 36 महिन्याचा पगार थकीत आहे। 51 महिन्याचे पगार रखडलेले आहेत। फक्त संस्थेवरचा विश्वास आहे म्हणून आम्ही फक्त आतापर्यंत आश्वासनं मिळत गेली, आज करतो, उद्या करतो, परवा करतो, या आश्वासनावर आम्ही जवळजवळ खूप दिवस काढलेले आहेत, पण आता थांबणं शक्य नाही, कारण आम्हाला पण आमचे संसार आहेत। किती दिवस थांबायचं? सगळी महागाई वाढलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सॅलरी नसताना सुद्धा आम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने आमची सगळी कर्तव्य बजावलेली आहेत। कुठेही त्याच्यामध्ये ढासळलेलापणा झालेला नाही, त्याच्यामुळं त्याची खरोखर खबरदारी सरांनी घ्यावी। मुलांचं कुठेही याच्यामध्ये नुकसान झालेलं नाही असं कुठल्याही टीचरांनी करणं शक्यच नाही, कारण हे प्रोफेशनच वेगळं आहे, त्याच्यामुळं ती पण खबरदारी सर्वांनी घ्यावी। त्याचबरोबर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाईलाजास्तव आम्हाला कराव्या लागतात। आम्हाला संस्थेच्या विरोधात काही करायचं नाहीये, पण आता आम्हाला त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये, हे नाईलाजास्तव आम्हाला करावं लागतंय, असह्य झालेलं आहे सगळ्यांना हे सगळं। त्याचबरोबर सरांनी लवकरात लवकर क्रेडिट करावेत, आम्ही लगेच कामावर रुजू होऊ। आश्वासन नकोय, आश्वासन नकोय, क्रेडिट करा।
दिसले पाहिजेत खिशात पैसे, क्रेडिट झाले पाहिजेत, एवढीच आमची नम्र विनंती. विनंती आहे. Thank अधिकारी you so much. वर्गाकडे गेल्यानंतर आम्हाला तिकडचे अधिकारी वर्ग म्हणतात की तुमची प्रायव्हेट संस्था आहे त्याच्यात आम्ही काही दखल घेऊ शकत नाही. का प्रायव्हेट संस्थांसाठी काही नियम नाहीयेत का? शिक्षकांसाठी काही नियम नाहीयेत का? शिक्षकांना असंच वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे का? हा मला सरकारला, ह्या गव्हर्नमेंटला माझा प्रश्न आहे हा, की त्यांनी का आम्हाला त्यांच्या नियम फक्त आमच्यासाठीच आहेत का, सामान्य जनतेसाठी? दुसऱ्यांसाठी नाही आहेत का? हा? नाही, नियम हे सगळ्यांसाठीच आहेत ना, मग त्यांनी पण सॅलरी कराव्यात ना. कायदा हे सांगतो का की तुम्ही शिक्षकांचे 14 महिन्याचे 39 महिन्याचे पगार थकीत करावेत, त्यांच्याकडनं तशीच कामं करून घ्यावी, असं सांगतोय का कायदा? हा माझा प्रश्न आहे. गेल्यानंतर आम्हाला त्यांनी पण तिथे न्याय द्यायला पाहिजे. आमच्या काही ज्या डिमांड आहेत त्या ऐकून घेतल्या पाहिजे. त्या ऐकून पण गेल्या तयार नसतात तिथे. आम्हाला म्हणतात तुमची प्रायव्हेट संस्था आहे, आमच्या अखत्यारीत नाही हे असं का म्हणतात आम्हाला? कामं सांगतो मात्र त्यांची गव्हर्नमेंटची कामं सांगतो, इलेक्शन ड्युटी कोणीच उत्तर द्यायला तयार होत नाही. नेहमी प्रत्येकाकडे गेले की प्रत्येक जण टाळाटाळ करतंय. कोणीच त्याच्यावर ठोस असं उत्तर आम्हाला मिळत नाहीये, म्हणून ही आज वेळ आलेली आहे. नाही, शिक्षण मंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून आमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करावा हीच माझी इच्छा आहे. आमच्या सर्वांच्या वतीनं मी सांगते, आंबेगाव, वारजे, कोंढवा, वडगाव या सगळ्या कॅम्पसच्या वतीनं मी हे सांगतेय की सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष घालून हा आमच्या संस्थेचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करावा. आमची मुख्यमंत्र्यांपर्यंत आमची पत्र गेलेली आहेत, पण त्याच्यात कोणीही हस्तक्षेप, कोणीही काहीही केलेलं नाहीये किंवा आम्हाला लेखी काही दिलेलं नाहीये. त्यांनी वारंवार आम्ही पत्र दिलेले आहेत, प्रत्येक अधिकाऱ्याला पत्र दिले, पण त्याची दखल कुठेही घेतली गेली नाही. मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही हे पत्र पाठवले, पण का दखल घेतली जात नाही? कलेक्टर ऑफिसमधूनच मला हे सांगण्यात आलं की तुमची प्रायव्हेट संस्था आहे, इथं आम्ही काही करू शकत नाही.